म्हैसाळ येथे कृष्णा नदीवर बांधण्यात येतो 1 TMC क्षमतेचा बंधारा। मात्र नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती। सांगलीच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणाऱ्या म्हैसाळ येथे कृष्णा नदीवर नव्यानं बंधारा बांधण्यात येत आहे। जलसंपदा विभागाच्या माध्यमातून 1 TMC साठवण क्षमता असणारा या बंधाऱ्याचे काम सध्या सुरू आहे। मात्र या बंधाऱ्याच्या बाबतीत म्हैसाळ येथील शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। 1 TMC पाणी साठवण क्षमता असल्याने या ठिकाणी असणाऱ्या नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे शासनाकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात यावी, अन्यथा बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याविरोधात आंदोलन छेडण्याची भूमिका घेण्यात येत आहे। नमस्कार, माझं नाव महादेव काकासो शिंदे, राहणार म्हैसाळ। मी येथील शेतकरी असून मी ह्या पंपोसला आणि या धरणासाठी आमच्या ज्या काही जमिनी गेल्यात आणि याचं जे मोबदला मिळाल्यात ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। 1990ला आमच्या जमिनी खरेदी झाल्यात। त्या जमिनीचा मोबदला 17,000 एकर प्रमाणे असं आम्हाने कवडीमोल किमतीनं जमिनीच्या किमती करून जमिनी खरेदी केल्यात। त्याचबरोबर आत्ता सध्याला माझी जमीन गेल्या 966 मधली त्या जमिनीचा रस्त्यासाठी जमीन वापरायला लागल्या जवळजवळ 90 पासून त्या जमिनीचा मोबदला द्यायला तयार नाहीत। आत्ता प्रस्ताव करतो, मागणं प्रस्ताव करतो म्हणून त्याच्यानंतर आत्ता त्याच ह्या इथं धरणाचं काम चालू आहे। या धरणाच्या कामासाठी आणि परत जमीन मागा लागल्यात। आम्ही जर मागचं देत नसतील तर आम्ही पुढचं कसं देणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आमचा मधचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं जे फुगवटा आत्ता पाण्याचा होणार आहे, या पाण्याच्या फुगवट्यामुळे किती जमीन जाणार आहे हे त्यांनी दखलसुद्धा घ्यायला त्यांनी जवळजवळ 200-300 एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे। या फुगवट्यामुळं जमीन पूर्ण शारपड होणार आहे। जे आता माझे शेतकरी तिथं सोबत आल्यात त्या शेतकऱ्यांचं देखील म्हणणं ऐकून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दिसतात बघा कॅमेऱ्यामध्ये, हे सगळे शेतकरीच आहेत तिथले। या शेतकऱ्यांचा विचार घ्या आणि माझं म्हणणं ऐकून घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि माझ्या म्हणण्याला कुठंतरी दाद मिळावी एवढी माझी अपेक्षा आहे। सगळ्यात काय म्हणणं सगळ्यात म्हणजे आमच्या जमिनीचा मोबदला चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100% मिळाला पाहिजे, ते बी 4 पट 5 पट ह्या पद्धतीने मिळाला पाहिजे। शासन त्या पद्धतीनं JR काढतंय पण त्याचं विल्हेवाट इथं होत नाही। सगळ्यात महत्त्वाचं का होत नाही आम्हाला विचारायचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायवेला होतं आणि तर नदीकाठच्या लोकांचं का होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। तर अशा पद्धतीची आमची मागणी आहे, ती पद्धतीनं 5 पट पद्धतीनं आम्हाला पैसे मिळालाच पाहिजेत। मग ते झाडं असू दे, घर असू दे, शेत असू दे, जमीन असू दे, पाणी काही कुठलं पाईपलाईन असू दे, त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा आम्हाला किंमत मिळालीच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। सगळ्यात ते जो आता हे नवीन बंधारा होतोय याच्यामुळं म्हैसाळच्या शेतीला आणि पलीकडच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या शेतीला सुद्धा फटका बसणार आहे। म्हैसाळच्या शेतीला फटका बसणार म्हणजे इथं एक नाला आहे, यातून जे बॅक वॉटर जाणार आहे तिथं आमच्या जमिनी शारपड होणार आहेत आणि ह्या आमच्या आजा पंजापासूनच्या जमिनी आहेत। आम्ही मालक नुसतं नावालाच आहे का काय असं वाटतंय। आम्हाला न विचारता हे सगळं चाललंय। काही शेतकऱ्याला किंमत देत नाही आहेत, तरी आम्हाला विश्वासात घेऊन शासनानं नक्की सांगावं। एकदा सांगतात 1 TMC, एकदा सांगतात 4 TMC, नक्की कायच कळेना। 3 TMC 4 TMC जर साठलं तर इथं बेडक्याच ओरडणार आहेत आमच्या शेतात। तरी ह्याचा आम्हाला मोबदला पुरेपूर मिळाला पाहिजे एवढी शासनाला आम्हाला माझी विनंती आहे। नमस्कार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।